चला तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित फक्त 20 मिनिटात तयार होणारी चमचमीत अशी मिनी थाळी बनवूया। त्यासाठी खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे घ्यायचे, जाडसर कुटून घ्यायचे। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 3 चमचे तूप घालायचं। तूप वितळलं, गरम झालं की काही खडे मसाले घालायचे, एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे। 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो, 4 चिरलेले हिरव्या मिरच्या घालायच्या आणि 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। थोडंसं आलं घेतले, ते सुद्धा खिसून घालायचं आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर तयार केलेलं जाडसर वाटण घालायचं, ते सुद्धा एखाद मिनिटभर परतून घ्यायचं। पावडर मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर आणि आमचूर पावडर घेतली आहे, ती घालायची। थोडंसं परतून घ्यायचं, अर्धा ग्लास पाणी घालायचं, मिक्स करून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर 2 ते 2.5 ग्लास गरम पाणी घालायचं। चवीनुसार मीठ मी मसाल्यांसोबतच घातलं होतं। मिक्स करायचं। 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या। कढईवरती अर्धवट झाकण ठेवायचं। मीडियम टू लो फ्लेमवर ही बटाट्याची भाजी आपल्याला 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची। तयार तडका या भाजीवरती घालायचा। झाकण ठेवून भाजी 1-2 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवायची। तोपर्यंत पुऱ्या बनवून घ्यायच्या। मस्त टम्म फुगलेली पुरी आणि रसरशीत झणझणीत चमचमीत कांदा लसूण विरहित ही बटाट्याची भाजी तयार आहे। सोबत मावा मोदक आहे, त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, पाहू शकता। तुम्ही सुद्धा ही थाळी नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की